पुढे बघत राज्यात कालपासून घरोघरी मराठा सर्वेक्षण सुरू झालंय खरं, पण त्याच्या प्रश्नावलीसोबतच उत्तरपत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली। परिणामी या सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। नियोजित वेळेनुसार राज्य मागासवर्गाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने राज्यभरात घरोघरी मराठा सर्वेक्षण सुरू केलंय। पहिल्याच दिवशी याच ऑनलाईन सर्वेक्षण प्रणालीची प्रश्नावली सोबतच उत्तरपत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली। त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी सर्वेक्षणाच्या सत्यतेवरच शंका उपस्थित केली आहे। एका बाजूला क्वेश्चनर दिला जातो आणि एका बाजूला उत्तरं दिली जात आहेत। म्हणजे मॉडेल आन्सर शीट ही सामूहिक कॉपी होऊ शकते आपल्या साध्या सोप्या समजणाऱ्या भाषेमध्ये। एका बाजूला तुम्ही प्रश्नावली द्यायची आणि दुसऱ्या बाजूला उत्तरावली द्यायची आणि माहिती भरून घ्यायची आणि त्या आधारावरती तुम्ही मागासले पण ठरवणार। हा मूळ सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांवरती अन्याय नाही का? हा घटनात्मक मूल्यांवरती तत्वांवरती अन्याय नाही का? मराठा सर्वेक्षण करताना आयोगाला अशा पद्धतीने खोटी माहिती पुरवली जाणार असेल तर सुप्रीम कोर्टात देखील हे आरक्षण टिकणार नाही असं मत हाके यांनी व्यक्त केलं। जी माहिती गोळा होते आहे ही जर खोटी माहिती दिली तर त्याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाच्या कुठल्याही कायद्यामध्ये नाही। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, खोटी माहिती आल्यानंतर हे राज्य शासन ही खोटी माहिती का खरी माहिती याचं इन्स्पेक्शन कसं करणार आहे? त्याला क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी काही यंत्रणा या शासनाकडे आहे का? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी काय उत्तर दिलं बघूया। आमची मागणी काय आहे की ओबीसी आरक्षणात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश आहे, ही आमची मागणी आहे। ते आरक्षण आम्ही नाकारलं नाही, नाकारण्याचं काही कारण पण नाही, पण ते एमपी विजयंती सारखं टिकणार आहे का? हा आमचा मूळ सरकारला प्रश्न आहे। ही हिअरिंग ओपन कोर्टात येणार आहे की चेंबरला होणार आहे हे सरकारला आम्ही प्रश्न विचारले होते, परंतु सरकार त्यावर स्पष्टीकरण देत नाही। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केलेली असतानाच दुसरीकडे सरकारनेही युद्ध पातळीवर मराठा सर्वेक्षण सुरू केलंय। पण उत्तरपत्रिका व्हायरल झाल्याने ओबीसी नेत्यांनी सर्वेक्षणावर शंका घ्यायला सुरुवात केली आहे। सोशल मीडियावर सध्या जी आन्सर की व्हायरल होते मराठा सर्वेक्षणासंबंधित, या संदर्भात आयोगाकडून ना अद्याप कुठला खुलासा आलेला आहे ना शासनाकडनं। पण विरोधक म्हणण्यापेक्षा ओबीसी नेते मात्र याच्यावर आरोप करतात। त्यामुळे आता शासन यावर नेमकं काय उत्तर देतं आणि मराठा आरक्षण मागणारी मंडळी आहे याच्यावर प्रत्युत्तर देतं हेच पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुढे बघत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगामार्फत सर्वेक्षण सुरू केलं आणि या सर्वेक्षणासाठी अहमदनगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। मात्र यातील अनेक कर्मचाऱ्यांना इंग्लिश येत नसल्यामुळे या सर्वेचा बोजवारा उडाल्याचं दिसून आलं। याचाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। सर्वेसाठी बर कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केडगाव। बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला, त्याच्याकडून पूर्ण अशी माहिती भरून घेतो। बर हा तुमचा जोडीदार